नमस्कार मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मात्र तो मिळण्याचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. तो शासन निर्णय आपण बघणारच आहोत आणि नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे याची सविस्तर माहिती आपण त्या शासन निर्णयामध्ये घेणार आहोत. मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेवर आणलं, हे सरकारनं सांगितलंय की आम्हाला लाडक्या बहिणीमुळे सत्ता स्थापन करता आली, बहुमतानं आमचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर या लाडक्या बहिणीमध्ये त्यांची जी काही संख्या होती ती कमी करण्याची घरघर लागली आणि वेगवेगळ्या प्रकारे या लाडक्या बहिणी या योजनेच्या माध्यमातून कमी करण्याचा शासनाने सपाटात लावला. ज्यांच्याकडे 4 व्हीलर कार आहे, ज्यांच्या कुटुंबात इतर कोणते लाभ असतील, PM किसान योजनेचा लाभ असेल, नमो शेतकरीचा लाभ असेल या माध्यमातून, आणि त्यानंतर आता KYC म्हणजे KYC ज्या महिला करतील त्याच पात्र होतील. त्यामध्ये त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड, मुलगी असेल तर एखाद्या लाडक्या बहिणीचं तिच्या पतीचं आधार कार्ड, अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये लावण्यात आल्या आणि यामधून उर्वरित ज्या महिला पात्र होतील मग त्याच महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असं यामध्ये करण्यात आलं. मग आता सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याचा शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर बघायचा. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा. तर चला आपण तो शासन निर्णय काय आहे बघूया. मित्रांनो, हा शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी, सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटकांतर कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली 3,960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे. आता यामध्ये जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी, हे सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेले आहे. आता या विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारा निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी करिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय व विभाग विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे ज्या काही इतर योजना आहेत या योजनेअंतर्गत जर लाभ मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असं सुद्धा दिलेलं आहे. आता हा सप्टेंबर महिन्याचा ज्या महिला पात्र असतील त्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे असा हा शासन निर्णय आहे. आता तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला आणि तुम्ही पात्र आहात का हे आपण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपलं स्टेटस बघावं अशी विनंती करतो. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.